नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 9 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हे लेक्चर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत चला. आज आपण 2024च्या ज्या काही चालू घडामोडी आहे त्याचा सुद्धा एक व्हिडिओ जो आहे तर तो बघणार आहोत. त्याचा वेळ जो असणार तो संध्याकाळी थोडं लेट असणार. 9 वाजता तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळेल. त्याचबरोबर बघा मित्रांनो, इथं आपण कंबाईनसाठी विजेता बॅच सुरू केलेली आहे, 1 मंथ रिव्हिजन बॅच. या बॅचचा प्रॉपर टाइम टेबल दिलेला आहे. या बॅच मध्ये आपण जर बघितलं तर ऑलरेडी 4 सब्जेक्टच्या तयार नोट्स आहेत त्या आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहे. बाकी विषयाच्या नोट्स जशा तयार होतील तशा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. बघा मित्रांनो, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर या बॅचचे ऍडमिशन आता फुल होत आलेले. आपण 500 विद्यार्थ्यांसाठी इथं प्रवेश ठेवलेला आहे. तर जवळपास 100 ऍडमिशन जे आहे ते शेवटचे शिल्लक राहिलेले. तर तुम्ही लवकरात लवकर 500 रुपयांमध्ये प्रवेश मिळू शकता. पहिले कंबाईनेशन बॅचची फी 999 होती, पण आता या बॅचची फी 1499 झालेली आहे. लवकरच या बॅचची फी 1999 होणार आहे. तर आता आम्ही कोणालाच 999 मध्ये प्रवेश देत नाहीये. त्याचप्रमाणे जर बघितलं तर विजेता बॅचचं सुद्धा होणार आहे. 499 नंतर फी 999 होणार आहे. यानंतर आपली कंबाईन साठी टेस्ट सिरीज सुद्धा सुरू आहे, तुम्ही जॉईन करू शकता. 4 पेपर आपले झालेले आहे. त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस सुद्धा आहे. त्याचबरोबर बीएमसी ची ऍक्टची बॅच आहे. त्याचबरोबर जर बघितलं जीके ची बॅच आहे आणि एकूणच बीएमसी साठी एकत्रितरित्या बॅच आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच आहे बघा मित्रांनो. त्याचबरोबर रेल्वे भरतीसाठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्यानंतर या अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे ज्या मी स्वतः तयार केलेल्या आहे. आणि त्याचबरोबर मारुती सर आणि हर्षले मॅडमचे सुद्धा नोट्स तुम्हाला ऍप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. ऍप्लिकेशनचं नाव आहे अभ्यास मित्र. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, कारण त्यावर या लेक्चरची पीडीएफ मिळेल. इन्स्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स मिळतील. सुरुवात करूया मग मित्रांनो 9 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडीला. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे तर पहिला क्वेश्चन आपल्यासाठी खूपच सिंपल आहे की डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनला आहे. तर आपण जर बघितलं देवेंद्र फडणवीस हे याचं उत्तर असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे असे म्हणजे आपण म्हणूया मुख्यमंत्री बनलेले आहे की जे पहिले मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री झाले. नंतर जर आपण बघितलं तर मधल्या काळात ते विरोधी पक्ष नेता सुद्धा राहिले. म्हणजे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, नंतर उपमुख्यमंत्री आणि परत आता मुख्यमंत्री. तर असा प्रवास असणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस. ते एवढं नाव लक्षात ठेवायचंय तुम्हाला. महाराष्ट्राचे आता मुख्यमंत्री बनलेले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री सुद्धा असणार आहे. तर ते कोण आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायची गरज नाही. तरी पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही 2 नावं लक्षात ठेवायची आहे. आपण जर बघितलं महाराष्ट्राची राजधानी मुंबई, राज्यपाल लक्षात ठेवा CP राधाकृष्णन. यानंतर भारताचे 57वे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते घोषित करण्यात आलेले आहे. तर भारताचा 57वा व्याघ्र प्रकल्प बनला आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे, रातापानी व्याघ्र प्रकल्प जे आहे ते पहिले अभयारण्य होता, आता त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले जाणार आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं रातापानी वाईल्ड सेंच्युरी जी आहे तर ती आता आपण जर बघितलं तर व्याघ्र प्रकल्प म्हणून त्याला टायगर रिझर्व्ह म्हणून त्याला घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, हे कुठलं आहे, कोणत्या राज्यातील आहे तर मध्य प्रदेश मधील आहे. कुठला आहे, मध्य प्रदेश मधील आहे. यापूर्वी जर आपण बघितलं 56वा व्याघ्र प्रकल्प कोणता होता, छत्तीसगड मधील गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प हा 56वा व्याघ्र प्रकल्प होता. पूर्ण नाव सांगायचं झालं तर गुरु घासीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प. यानंतर जर आपण बघितलं तर आता आपण रातापानी व्याघ्र प्रकल्पाविषयी जर जाणून घेतलं तर हा मध्य प्रदेश मधील रायसेन आणि सिहोर या जिल्ह्यामध्ये येतो. त्यानंतर 1271 चौरस किलोमीटर या एवढ्या क्षेत्रामध्ये आहे. पण याचा कोर एरिया जर बघितला 763 चौरस किलोमीटरचा आहे. म्हणजे कोर एरिया म्हणजे असा एरिया की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त वाघच राहणार. आजूबाजूच्या एरियामध्ये समजा शेती वगैरे काही गोष्टींसाठी पर्यटनासाठी परमिशन असणारा एरिया असतो. ठीक आहे, तर एरिया आहे 1271, त्यापैकी कोर एरिया आहे. ठीक आहे, मुख्य क्षेत्र आहे 763 चौरस किलोमीटर. त्यानंतर प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आला होता, 1973 ला सुरू करण्यात आला होता. या अंतर्गत आता आपण जर बघितलं सगळ्यात जास्त 57 पैकी 7 व्याघ्र प्रकल्प जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये किती आहे, महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि कोणते आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तर मध्य प्रदेशमध्ये कोणकोणते, डायनासोर जीवाश्म राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर आपण जर बघितलं तर कान्हा राष्ट्रीय उद्यान, बांधवगड राष्ट्रीय उद्यान. तर ऍक्च्युली ही 7 जी आहे
तर ती राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे, मग तुम्ही मला व्याघ्र प्रकल्प सांगायची आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणकोणते व्याघ्र प्रकल्प आहे. आणि आपण जर बघितलं व्याघ्र प्रकल्पाच्या बाबतीतही आणि राष्ट्रीय उद्यानाच्या बाबतीतही मध्य प्रदेशच पुढे आहे. मग मी एकदा मध्य प्रदेश मधील राष्ट्रीय उद्यान तुम्हाला सांगतो, हे व्याघ्र प्रकल्प नाही हे लक्षात घ्या. त्याचबरोबर जर बघितलं कुनो राष्ट्रीय उद्यान, माधव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान आणि सातपुडा राष्ट्रीय उद्यान, तर ही मध्य प्रदेश मधील राष्ट्रीय उद्यान आहे. तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला एक महाराष्ट्रामधील व्याघ्र प्रकल्प कोणती आहे हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, आपण जर बघितलं सगळ्यात जास्त वाघांच्या संख्येच्या बाबतीत सुद्धा कोणतं राज्य आघाडीवर आहे, तर ते मध्य प्रदेश राज्य आघाडीवर आहे. सगळ्यात जास्त वाघांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर 4थ्या क्रमांकावर आहे. यानंतर पुढे जाऊया. जागतिक मृदा दिन जो आहे 2024चा तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. थीम लक्षात ठेवायची, मग केअरिंग फॉर सॉइल, मेजर, मॉनिटर अँड मॅनेज अशी याची थीम होती. डिसेंबर 2024 मध्ये भारतातील श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे आशियातील पहिली जलवाहतूक सेवा कोणत्या नावाने सुरू झाली. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे जसं ओला उबेर आहे. ठीक आहे, ओला उबेरचं काय काय असतं, तर आपण जर बघितलं तर टॅक्सी असतात, रिक्षा असतात, त्याचबरोबर जर बघितलं तर रॅपिडो म्हणून आहे, त्यांचं बाईक सुद्धा आहे. म्हणजे या काय वाहतूक सेवा आहे. ठीक आहे, वाहतूक सेवा आहे. तसं जम्मू काश्मीरमध्ये एक विशिष्ट प्रकारची वाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली उबेर मार्फत. ठीक आहे, आणि ही जी वाहतूक सेवा आहे तर ही जम्मू काश्मीरमध्ये जे काही दल वगैरे सरोवर आहे तर त्याच्या माध्यमातून, बोटीच्या माध्यमातून इथं काय केलं जाणार आहे, तर तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेलं जाणार आहे. तर ही जी वाहतूक सेवा आहे हिला उबेर शिकारा असं नाव देण्यात आलेलं आहे. तर उबेर शिकारा जी आहे तर ती जम्मू काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलेली वाहतूक सेवा आहे, श्रीनगर या ठिकाणी खास करून. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही आशियातील पहिली जलवाहतूक सेवा आहे. कशी आहे, जलवाहतूक सेवा, अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. यापूर्वी उबेरनं अशी जलवाहतूक सेवा दिलेली, ती कुठं कुठं दिलेली हे सुद्धा सांगतो मित्रांनो. बघा, दल सरोवरात ही वाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं यापूर्वी जर बघितलं तर इटलीचे व्हिनस शहर जे आहे तर त्यामध्ये उबेरने अशा प्रकारची सर्व्हिस जी आहे ती ऑलरेडी दिलेली आहे. आता श्रीनगरमध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे दल सरोवरामध्ये. त्यानंतर उबर विषयी जाणून घ्यायचं तर मार्च 2009 मध्ये स्थापन करण्यात आलेली कंपनी आहे. आपण जर बघितलं संस्थापक आहे गॅरेंट कॅम्प अँड ट्रॅव्हिस कलानिक. त्यानंतर मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को USA मध्ये. आणि आपण जर बघितलं उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष आहे प्रभजित सिंग. यानंतर युनेस्कोने डिसेंबर 2024 मध्ये कोणते राज्य हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च स्थळ म्हणून घोषित केलं आहे, तर हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च स्थळ जे आहे तर ते पश्चिम बंगालला घोषित करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, पश्चिम बंगालला युनेस्कोने हेरिटेज टुरिझम टॉप डेस्टिनेशन, हेरिटेज टुरिझम टॉप डेस्टिनेशनचा दर्जा जो आहे तर तो पश्चिम बंगालला दिलेला आहे. मग आता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणतात की यामुळे या क्षेत्राचा विकास सुद्धा झालेला आहे आणि तरुणांना आता रोजगार सुद्धा मिळालेला आहे. का मिळालेला आहे, तर युनेस्कोने आता हा दर्जा दिला, हेरिटेज टुरिझम टॉप डेस्टिनेशनचा जो दर्जा दिलेला आहे त्यामुळे आता तरुणांना रोजगारही मिळेल आणि या क्षेत्राचा विकासही होईल. ठीक आहे, तर पश्चिम बंगालला इथं काय करण्यात आले युनेस्को मार्फत हेरिटेज टुरिझम टॉप डेस्टिनेशन चा दर्जा जो आहे तो कोणत्या राज्याला मिळाले युनेस्को मार्फत, तर पश्चिम बंगाल. यानंतर पुढे जाऊया. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल आनंद बोस. त्यानंतर लोकसभेची जागा 42, राज्यसभेची जागा 16 आहे. जम्मू काश्मीर मध्ये कोणकोणती राष्ट्रीय उद्यान आहे, तर सुंदरबन, बक्सा, त्यानंतर जलादपारा, त्याचबरोबर गोरुमारा. तर ही राष्ट्रीय उद्यानं जी आहे ती जम्मू काश्मीर पश्चिम बंगालमध्ये आहे. यानंतर जर बघितलं युनेस्को विषयी जाणून घ्यायचं झालं तर युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सायंटिफिक, ठीक आहे, अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असायचं फुल फॉर्म आहे. युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तिची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये झाली होती. पॅरिस फ्रान्समध्ये तिचं मुख्यालय आहे. अँड्रो अगोलेम हे तिचे महासंचालक आहे. आणि युनेस्कोचे 195 सदस्य देश आहे आणि 8 सहयोगी सदस्य आहेत. त्यानंतर 6वा क्वेश्चन, कोणत्या राज्याने 15 वर्षानंतर वर्ल्ड मेरीटाईम समिट 2024 चं आयोजन केलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर तमिळनाडू राज्याने काय केलेलं आहे, तर 15 वर्षानंतर वर्ल्ड मेरीटाईम समिटचं आयोजन केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आलेलं आहे.
तर 15 वर्षानंतर वर्ल्ड मेरीटाईम समिट 2024चं आयोजन कुठं केलं जात आहे, तर तमिळनाडू चेन्नईमध्ये केलं जात आहे. त्यानंतर तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. तमिळनाडूची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन, राज्यपाल R.N. रवी. लोकसभेची जागा 39, राज्यसभेची जागा 18. तमिळनाडूचं न्यायालय जे आहे ते मद्रास उच्च न्यायालय आहे. मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आणि गिंडी राष्ट्रीय उद्यान हे तमिळनाडूमधील काही महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहे. आता 3 नवीन फौजदारी कायदे तुम्हाला माहित असेल, ज्यांची अंमलबजावणी कधी करण्यात आली ही तारीख लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारली जाईल. 1 जुलै 2024 रोजी काय करण्यात आलेले 3 नवीन कायदे जे आहे तर ते भारतामध्ये लागू करण्यात आलेले. ठीक आहे. आता त्यांची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोण आहे, तर बघा मित्रांनो, त्यांची पूर्णपणे अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे चंदीगड. चंदीगडने हे जे 3 नवीन कायदे होते त्याची पूर्णपणे आपल्या क्षेत्रामध्ये अंमलबजावणी सुरू केलेली आहे. मग या संबंधित एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाची थीम होती सिक्युअर सोसायटी डेव्हलप इंडिया फ्रॉम पनिशमेंट टू जस्टिस, अशी याची थीम होती. यानंतर युनायटेड नेशन ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड, कोणता युनायटेड नेशनचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड जो आहे तर याने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे, तो युनायटेड नेशनचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड डॉक्टर बसंत गोयल यांना मिळालेला आहे. कोणाला मिळालेला आहे, डॉक्टर बसंत गोयल यांना मिळालेला आहे. बघा मित्रांनो, डॉक्टर बसंत गोयल जे आहे तर ते रक्तदान करण्याशी संबंधित आणि रक्तदान शिबिर भरवण्याशी संबंधित एक फेमस व्यक्ती आहे आणि त्यांना युनायटेड नेशनचं जर आपण बघितलं तर ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर आरोग्य सेवा आणि आपण जर बघितलं परोपकारिता यातील योगदानाबद्दल USA इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून त्यांना डॉक्टरेट ही पदवी सुद्धा मिळालेली आहे. कुणाकडून, तर USA इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून. त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांनी जी रक्तदान मोहीम भारतामध्ये चालवली तर त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्यामुळं त्यांच्या नावावर त्यांचा एक विशिष्ट नावाने गौरव करण्यात आलेला आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या मार्फत ब्लड मॅन ऑफ इंडिया ही पदवी त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी दिलेली आहे आणि ब्रिटिशांकडून मिळालेल्या इंडिया रेकॉर्ड पुरस्काराने सुद्धा ते खूप फेमस झाले होते. तर बघा मित्रांनो, डॉक्टर बसंत गोयल, पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की त्यांना युनायटेड नेशनचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला आहे. त्याचबरोबर ते रक्तदान आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित हे लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रपतींनी त्यांना ब्लड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर ब्रिटिशांनी त्यांना इंडिया रेकॉर्ड हा पुरस्कार जो आहे तो दिला आहे. त्यानंतर 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 कोठे सुरू होत आहे, तर बघा अशा प्रकारचे क्वेश्चन जे ते परीक्षेमध्ये विचारले जातील. आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप जी आहे 2024ची तर ती नवी दिल्ली या ठिकाणी सुरू होत आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच आपण जर बघितलं तर अशा प्रकारची चॅम्पियनशिप होणार आहे आणि आपण जर बघितलं तर नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये ही चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात येणार आहे. कधी, 3 ते 10 डिसेंबर मध्ये. कितवी, तर 20वी हँडबॉल चॅम्पियनशिप आहे. ठीक आहे, एवढं महत्वाचं आहे. आता ही 20वी हँडबॉल चॅम्पियनशिप जी आहे तर ती कझाकिस्तान मधील अलमाटी या ठिकाणी होणार होती, पण तिला ऐन वेळी भारतामध्ये शेड्यूल करण्यात आलं, शिफ्ट करण्यात आलं. हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आपण जर बघितलं तर हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे या चॅम्पियनशिपचं आयोजन केलं जाणार आहे. यानंतर आशिया हँडबॉल फेडरेशन जे आहे त्याची स्थापना 1976 मध्ये झाली. दक्षिण कुवेतमध्ये दक्षिण सुरा या ठिकाणी तिचं मुख्यालय आहे आणि योशिहिदे वतानाबे हे तिचे अध्यक्ष आहे. त्यानंतर जर बघितलं डिसेंबर 2024 मध्ये महान खेळाडू राज मनचंदा यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते, तर राज मनचंदा मित्रांनो स्क्वॅशशी संबंधित होते. ठीक आहे, स्क्वॅश खेळ. आता स्क्वॅश खेळ काय आहे, तर बघा असा एक चौकोन असतो. ठीक आहे, त्यामध्ये टेनिस सारखं 2 खेळाडू असतात. ठीक आहे, आणि तुम्हाला काय करायचं असतो, भिंतीला बॉल मारायचा असतो. याने भिंतीला बॉल मारला की नंतर याने मारायचा असतो, याने मारला की नंतर याने मारायचा असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे जो खेळ असतो त्याला स्क्वॅश म्हटलं जातं. ठीक आहे, टेनिस छोटा बॉल असतो, टेनिस एवढा मोठा बॉल नसतो, पण आपण जर बघितलं भिंतीला मारायचा असतो, भिंतीला धडकून बॉल आला तर मग दुसऱ्या खेळाडून तो मारायचा असतो. तर त्या खेळाशी संबंधित आहे राज मनचंदा. आपण जर बघितलं तर त्यांना ओल्ड फॉक्स या नावाने देखील ओळखलं जातं, ओल्ड फॉक्स. अजून काही गोष्टी लक्षात ठेवा जे तुम्हाला परीक्षेमध्ये महत्वाचे पॉइंट्स आहे, जसं की 1977 ते 1982 पर्यंत ते राष्ट्रीय चॅम्पियन होते स्क्वॅशचे. आपण जर बघितलं तर 11 त्यांनी
स्क्वॅश विषयक विजेतेपद जे आहे ते पटकवलेलं आहे आणि सरकारने त्यांना 1983 मध्ये अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित केलेलं आहे. त्यानंतर कोणता देश 2025 मध्ये प्रथमच दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक आयोजित करेल? तर बघा, दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक जो आहे तो पहिल्यांदाच भारतामध्ये आयोजित होणार आहे. तर पहिला दृष्टीहीन महिला T20 विश्वचषक भारत आयोजित करणार आहे. बघा मित्रांनो, महत्वाचा पॉईंट आहे जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि हा कधी होणार आहे तर 2025 मध्ये होणार आहे. इंडियन ब्लाइंड क्रिकेट असोसिएशन ही त्याचं आयोजन करणार आहे. आपण जर बघितलं तर ही संस्था जी आहे ती कधी निर्माण करण्यात आली होती? 2011 हिचं मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आहे आणि जी.के. महंतेश हे तिचे अध्यक्ष आहे. 12वा क्वेश्चन, ऑक्सफर्ड विद्यापीठाने 2024 साठी वर्ल्ड ऑफ द इयर म्हणून कशाची निवड केलेली आहे? तर बघा मित्रांनो, ऑक्सफर्ड विद्यापीठाने 2024 साठीचा वर्ल्ड ऑफ इयर म्हणून ब्रेन रॉट या शब्दाची निवड केलेली आहे. आता ब्रेन रॉट हा जो शब्द आहे तर हा कशाची संबंधित आहे? तर बघा, आजकाल आपण इंटरनेटवर गोष्टी बघून कंटिन्यू आपलं ब्रेन जे आहे ते हळूहळू डॅमेज होत चाललेलं आहे. तर त्याशी संबंधित ही संकल्पना आहे ब्रेन रॉट. तर या संकल्पने कुणी मांडलेली आहे? तर हा जो ब्रेन रॉट शब्द आहे तर तो हेनरी डेव्हिड थोरो यांनी दिला होता की एखादी गोष्ट आपण कंटिन्यू जर करत असेल तर आपल्या ब्रेनला कुठेतरी त्याचं डॅमेज होतं. आणि आजकाल आपण हे रील्स वगैरे युट्यूब शॉर्ट्स वगैरे बघायला लागलो तर आपल्याला भान नाही राहत वेळेचं. आणि मग तिथं ही संकल्पना जी ते ऑक्सफर्ड विद्यापीठाने हा शब्द घेतलेला आहे ॲज अ वर्ड ऑफ इयर म्हणून. आपण जर बघितलं तर त्यांनी हा वर्ड जो आहे ते आपल्या वॉल्डन या पुस्तकामध्ये 1854 मध्ये टाकला होता. बघा आता 2 टेस्ट क्वेश्चन. बघा, पहिला क्वेश्चन आहे की श्रीनगर येथे आशियातील पहिली जलवाहतूक सेवा कोणत्या नावाने लॉन्च करण्यात आली? आणि 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 कुठे सुरू होत आहे? आणि त्याचबरोबर लिमिटेड ऍडमिशन शिल्लक राहिलेले कंबाईन विजेता बॅच मध्ये जॉईन करायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. कंबाईन यशवंत बॅच बघा 1499 फी झालेली आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल, ठीक आहे, आता 1999 काही दिवसात फी होऊन जाईल याची, 2-3 दिवसात. तर त्या अगोदर 1499 मध्ये तुम्ही यशवंत बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर टेस्ट सिरीजची बॅच आहे, त्याचबरोबर फाउंडेशन बॅचेस आहे राज्यसेवा आणि कंबाईनसाठी, त्याचबरोबर BMC साठी बॅचेस आहे, सरळ सेवा एक्झाम साठी बॅचेस आहे. या बॅचेस जॉईन करू शकता. प्लस आपल्याकडे नोट्स आहे त्या तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्याच्या माध्यमातून अभ्यास करू शकता. बघा मित्रांनो, हे आपलं ऍप्लिकेशन अभ्यास मित्र नावाचं, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाचं पेज आहे, याला देखील तुम्ही फॉलो करू शकता. मग थांबूया आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.